एक मिनिट ऐकून घ्या. बोला ना. याच्यामध्ये सॉरी, एक मिनिट ऐकून घ्या की त्याच्यामध्ये हे व्यक्ती आणि संघटना, आता संघटना ही कुठलीही संघटना होऊ शकते, एखादं मंडळ होऊ शकतं. त्याच्यामध्ये समजा शाळेच्या बद्दल कोणीतरी काही म्हणजे हे जे काही म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला तर ते त्या संस्थेविरोधी आहे, देशाच्या विरुद्ध आहे, देशद्रोह आहे, अशा प्रकारे हे आरोप त्याच्यामध्ये केले जाऊन ते देशविरोधक म्हणजे टीकाही आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये विरोध त्या ठिकाणी होता. आणि रेमेडी पाहिजे ना, कुठलाही कायदा असेल तर त्याच्यात रेमेडी पाहिजे. त्या यंत्रणेला अधिकार दिलेला आहे, म्हणजे जाऊन तिकडे घरामधनं सगळं सामान हे करायचं, जप्त करायचं, म्हणजे अकाउंट फ्रीज वगैरे करायचे. ती त्याचा दोष हा सिद्ध झाल्याच्या आधीच ही कारवाई करण्याचे अधिकार यांनी घेतले, ते कसे घेतले? बरं, आपला थेट आरोप आहे सरकारवरती की दडपशाही या माध्यमातून होऊ शकते. अजितजी, प्रकाश रेड्डी सर असतील किंवा यापूर्वी हनुमंत पवार यांनी देखील काही महत्वाचे मुद्दे मांडलेले होते. बरं, एका बाजूला जनसुरक्षा विधेयक आणत असताना त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असताना कुठेच त्या संदर्भातली व्याख्या दिसून येत नाही, असा त्यांचा पहिला प्रश्न. दुसरीकडे दडपशाहीसाठी रान मोकळं होणार का? अजितजी. विशालजी, कॉम्रेड प्रकाश रेड्डींचं कुटुंब तिसरी पिढी त्यांची कम्युनिस्ट आहे, त्यामुळं ते त्यांच्या विचारधारेचे पाईक आहेत, ते त्या बाबतीत बोलतील. मला त्यांच्याबद्दल व्यक्तिगत आदर आहे, परंतु त्यांच्या विचारधारेशी बांधील असल्यामुळं त्यांना असं बोलावं लागतं आहे. रेड्डी सरांनी जे सांगितलं ते पूर्णतः खोटं आहे. रेड्डी सर, या कायद्यामध्ये पोलिसांना एखाद्या आयुष्यात मी कधी खोटं बोललेलो नाही, खोटं नाही, सत्य आहे कायद्याचं. तुम्ही बघा त्या कायद्यामध्ये काय आहे, त्याचा एक एक कलम बघा, तो एक कलम बघा, व्याख्या आहे का बघा. माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. व्यक्ती म्हणून मला तुमचा आदर आहे, तुम्ही वयानं ज्येष्ठ आहात, परंतु आमचे सैनिक ज्या वेळेला जंगलामध्ये नक्षलवाद्यांकडून मारले जातात त्यावेळेला आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांबाबत मला जास्त बोलायचं नाही या ठिकाणी. तुमचे लोक कायदे आहे त्याच्याबद्दल सरकार सांगतं की आम्ही त्यांचा पूर्ण बिमोड केलेला आहे, त्याच्यामध्ये अटक केले जातात, बॅड ऑर्गनायझेशन आहे, त्याच्याबद्दल तुम्ही सांगता त्याचा बिमोड झालेला आहे. आणि काय सांगता त्याला कोणी पाठिंबा देत नाही. मला आता बोलू द्या प्लीज, मला बोलू द्या. ज्या पद्धतीनं विरोधक विशेषतः कम्युनिस्ट ही जी मंडळी आहेत, मुळात असं आहे की माओवादी विचारसरणीला कुठल्याही भारतातल्या राजकीय पक्षांना थारा द्यायलाच नको, कारण आम्ही सगळ्यांनी यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात आमचे नेते गमावलेत. या सगळ्यांच्या मुळे निवडणुकांच्या काळामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणावरती सुरक्षा आपण पाहतो, यांना भारताचा कायदा मान्य नाहीये, यांना संविधान मान्य नाहीये. या लोकांना कुठल्याही पद्धतीनं माओच्या विचाराने बंदुकीच्या बळावर राज्य आणायचंय आणि त्या माध्यमातून अराजकता पसरवायची आहे. या कायद्याबद्दल सांगतो, कसं आता वाईट वाटलं तुमच्या विचारसरणीच्या सगळं ऑपरेशन रोजगार मिळाला पाहिजे. का जातात तिकडे लोक? आनंद तेलतुंबडेंच्या सारखा उच्च विद्याभूषित माणूस ज्यावेळेला बंदूक घेऊन जंगलामध्ये उभा राहतो, हजारो कोटी रुपये या सगळ्या चळवळी करता गोळा करतो. आम्हाला माहित नाही का देशामध्ये विद्यापीठामध्ये बसून तुमचे तथाकथित पंडित लोक आहेत, जंगलामधला नक्षलवाद भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयानं मोडून काढल्यामुळं आता शहरामध्ये यांना यावं लागतं. म्हातारी मेल्याचं गंभीर आहे, हे भयानक आहे. सामान्य जनतेने हे सगळं वाचलं पाहिजे. पुण्यातनं गायब झालेले तरुण कसे गेले, कुठे गेले, त्या तरुणांना कोणी कशा मार्गानं अबुजमाडच्या आणि गडचिरोलीच्या जंगलांमध्ये बरं, निश्चित